भाई आज लाखो मध्ये क्राऊड होता आणि याच क्राऊड मध्ये आपण लावलेला वडापाव आणि चायनीज सेंटर. आपले चायनीज कॉर्नरवरून तुफान करत होती तुफान. आपला हात तुटलेला म्हणून आपण कॅश गोळा करायला होतो आणि आजचा धंदा किती झाला सगळा सांगतो. ब्लॉग पूर्ण बघा. सकाळचं 7 वाजलेलं नुसतं तोंड धुवून निघलो आपण. पोहोचलो आपण तिलशाला आणि तिलशाला बिक्कार क्राऊड असतो महाशिवरात्रीला. तिथंच आपल्या ताईचा दादाचा वडापावचा स्टॉल आहे. भाई सकाळचं 7 वाजलेलं नुसतं बसच उतरवत होती नुसतं लॉटच्या लॉट. आम्ही तर तिथं 7 वाजता गेलतो पण ताई 3 वाजल्यापासून होती. हो बटाटा सोडतो ना हो बटाटा मला समोसा देतो मग केला नाश्ता. जत्रेनं आपल्याला कोण दिसला असेल धोनी नाही समोरचा कोण आहे कोण वाटतं तुम्हाला कमेंट करा. धोनीला बॅट काय पटली नाही तसाच गेला बॅट टाकून. गर्दी तर नुसती वाढत चाललेली. लाल बरी आणि निली बरी नुसती डझन माणसं आणत होती. आपण आलो तर चायनीज सेंटर 10 वाजलेलं तर लोकांची गर्दी झालेली. लोकांना पोखरण तरी कसली पडलेली. सकाळच्या नाश्ता नव्हता गेला का. यो आपला आचारी नेपाळ वर्षा मागवले ना मागचा बघा भूटान वर्षा मागवले कॅश गेला. वंश आपली ऑर्डर झाली का द्यायला होता. ही बघा चायनावरून पण आले लोक. चायनावाल्यांचा झालता गावून याही घेतलेलं पैसे जमा करीत. यांचं काय तू खावं मी खावं नव्हता. TTMM होता तुझा तू माझा मी. तिलशाला महादेवाचं दर्शन घ्यायला भाई लाखो मध्ये गर्दी होती. क्राऊड बघा ना तशीच गर्दी पण होती तशी जाला पण घरी रेडी होती. तिथं भेटला आपल्याला आपला भाव. याचा उजवा तुटलाय माझा डावा तुटलाय. तर चायनावाल्याला आराम दिला. यो पण आपला भाऊच आहे. यो पण भारी चायनीज बनवतो. क्राऊड काय खपतच नव्हता. दादावी पण घेतलेला चिकन तोरीत. ही बघा आपली पब्लिक पाडग्यावरून चायनीज खाला आल्यात. जत्रा भाऊ कशी आहे टेस्ट कशी आहे. एक नंबर पडग्यावरून माझा तर डोका चक्कर चालता. कोणची 2 कोणच्या 4 कोणच्या 5 राईस कोणचा कोणला त्याचे काय समजतच नव्हता. जशी चायनीज गर्दी होती तशी वडापाव गर्दी होती. आपला हनुमंत पालाला 5 नाही वाजले होते यांचा पैसे मोजामोजी चालू झाला. काय बोलायचं कसा रे कसा होता चायनीज कमेंट करून सांग. आपला उस्ताद पण अख्खा दिवस काही झोपला नाही. जाम झोप येत होती. नाही बघा डुलक्या मारतात असा बोलतो डुलक्या मारतो. अजून पण बसला गर्दी आहे. आपल्याला काय मंदिरात काय जायला भेटणार नाही न जाणार पण नाही. आपण आता डायरेक्ट आता घरी जाणार आहोत. आपल्या पालखीच्या इथं लय बेकार काम झालेलं आहे. मी दरवर्षी तिलशाला येतो पण दर्शन काही येऊनच जात नाही. या जर असं चालू राहिला तर 4 व्हीलर कोण घेणारच नाही ना भावा. पोहोचलो आपण गावान पण कार्यक्रम चालू होता. इकडे पाकिस्तानचा कार्यक्रम गेला. आपण पण आंघोळ केली रेडी झालो ना गेलो मंदिरात. आज होती महाशिवरात्री. जिथं तिथं गर्दी फक्त शिवभक्त. यो आख्या काय दाखवतो काय माहित नाही खाऊ पण हलकट आहे देणार पण नाही झाला. बरेच वर्षाची परंपरा आहे. आपल्या इथं साबुदाण्याची खिचडी बनते तीच घेतलेली खात आपण जेवणासारखी. कीर्तन पण चालू होता. विषय काय समजला नाही. आपण बसलोच नव्हतो म्हणून समजला नाही. चला आता चहा प्या भाजी निवडा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.